अध्यक्ष महोदय 293 अन्वये मी बोलण्यासाठी प्रस्तावाच्या अनुषंगाने बोलण्यासाठी मी ते उभा आहे। अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या अनुषंगाने विदर्भातल्या शेतकऱ्याचे डोळे अधिवेशनावर लागलेले आहे। प्रत्येक शेतकऱ्याला वाटते, त्या कष्टकऱ्याला कामगाराला वाटते की विदर्भातल्या अधिवेशनाच्या माध्यमातून काहीतरी फलश्रुती झाली पाहिजे, काहीतरी धोरणात्मक बाब आपल्यासाठी, निर्णयात्मक बाब आपल्यासाठी झाली पाहिजे। परंतु सध्या परिस्थिती जर पाहिली अध्यक्ष महोदय, कापसाचा विदर्भातला फार मोठा प्रश्न आहे। सध्या कापसाले भाव 6800 रुपये प्रति क्विंटल मिळायला लागलेला आहे आणि अध्यक्ष महोदय जर खर्चाचा जर आपण विचार केला तर एक क्विंटल कापसाच्या मागे साधारणतः 8 ते 9 हजार रुपये आपल्याला खर्च यायला लागलेला आहे। आणि मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त तेलंगणानंतर आपल्यातलं क्षेत्र आहे, 42 लाख हेक्टर क्षेत्र आहे। आणि अशा परिस्थितीत विदर्भातल्या शेतकऱ्यांना, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जगावं का मरावं हा मोठा प्रश्न या आयात निर्यातीच्या धोरणामध्ये शेतकरी अध्यक्ष महोदय पूर्ण गुरफटलेला आहे। अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये एक तर उद्योग येत नाही। आपण मिहान सारखा प्रोजेक्ट त्यावेळेस मागील सरकारने इथं उभा केला, परंतु तो अर्धवट राहिला आणि त्या मिहानची परिस्थिती अध्यक्ष महोदय पाहिली तर एक सुद्धा उद्योग आता इथं यायला तयार नाही, कारण ज्या त्यांना सोयी सुविधा देणं गरजेचं होत्या त्या सोयी सुविधा आपण राज्य सरकार म्हणून अध्यक्ष महोदय आपण देऊ शकलो नाही। अध्यक्ष महोदय विदर्भातले पोरांना कुठल्याही आता रोजगार उपलब्ध राहिलेला नाही। त्यांना एक तर पुण्याला जावं लागते किंवा मुंबईला जावं लागते आणि मग जे काही 5-10 हजार रुपयाची नोकरी मिळेल ते नोकरी करून आपलं उपजीविकेचं साधन त्या पुण्या मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय त्यांना करावं लागते। अध्यक्ष महोदय हरमन फार्मा नावाची कंपनी एक अमरावती जिल्ह्यामध्ये मंजूर झाली होती मागील सरकारच्या कार्यकाळामध्ये, परंतु काय त्या कंपनीचं कुठं अडलं, कुठं घोडं मारलं गेलं ते काही कळलं नाही आणि त्या कंपनीने आता पडता पाय काढ तिथून त्या अमरावती MIDC मधून काढलेला आहे। अध्यक्ष महोदय 2,500 कोटीचा हा प्रोजेक्ट होता। लाखो तरुण बेरोजगारांना रोजगार देणारा हा तिथला एक मानवी औषध निर्मितीचा हा कारखाना होता, परंतु तो न चालू झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या पर्यावरण वरुड मोर्शी तालुक्यातल्या हजारो बेरोजगारांना आता उपासमारीची पाळी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आलेली आहे। अध्यक्ष महोदय रामदेव बाबांना आपण मिहान प्रकल्पाची 1000 एकर जमीन दिली, परंतु त्या जमिनीवर एक सुद्धा उद्योग तिथं उभा होऊ शकला नाही। म्हणून अध्यक्ष महोदय 293 अंतर्गत सरकारला विनंती आहे की वरुड मोर्शी तालुका हा मध्य भागामध्ये तालुका आहे आणि पोटेन्शियल असणारा हा तालुका आहे। एखादा अॅग्रो प्रोसेसवर एखादा प्रोजेक्ट जर आपण तिथं दिला तर नागपूर असेल, छिंदवाडा असेल, अमरावती असेल, खंडवा असेल या अंतरात मध्य भागात असणाऱ्या तालुक्यामध्ये एक चांगला उद्योग इथं निर्माण होऊ शकते। अध्यक्ष महोदय विजेचा प्रश्न विदर्भात फार मोठा आहे। आमची तर सोपिया नावाचा प्रोजेक्ट आहे, त्या काळामध्ये सांगितलं गेलं होतं की सोपिया जर झाला तर तुम्हाला दिवसा वीज पुरवठा केला जाईल। मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी आणली, आमच्या गव्हाणकुंडामध्ये झाली अध्यक्ष महोदय, पण त्याचा शून्य फायदा शेतकऱ्यांना व्हायला लागला। अध्यक्ष महोदय दिवसानं वीज पुरवठा लोड शेडिंग करायचं आणि रात्रीनं वीज पुरवठा करायचा हे धोरण सरकारचं आहे आणि वारंवार आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्र्यांना आम्ही सूचना केल्या की आपण दिवसानं तो वीज पुरवठा शेतकऱ्यांना द्यावा, कारण आमचा संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि त्याला ओलीत करायसाठी तो रात्रीनं जाऊ शकत नाही। तिथं वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे, नैसर्गिक त्या वन विभाग आहे, अभयारण्य सुद्धा अध्यक्ष महोदय त्या भागामध्ये आहे ना। अशा परिस्थितीत आपण एक तर डीपीआय व्यवस्थित राहत नाही। अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातल्या 540 डीपीया 63 HP पूर्णतः नादुरुस्त आहे। मी वारंवार मागणी केली, जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद केली, परंतु फार कमी संख्येने आम्हाला अध्यक्ष महोदय त्या डीपीआय मिळू शकल्या। अध्यक्ष महोदय एक तर डीपी बंद पडली आहे, एक तर तार चोरी गेला, त्यातलं ऑइल चोरी गेलं तर ते वर्ष ते डीपी दुरुस्त होऊ शकत नाही। म्हणून RDSS नावाची योजना केंद्र आणि राज्याच्या मिळून उभी झाली, त्या योजनेच्या माध्यमातून आता आम्ही डीपीची सुद्धा तरतूद केली, परंतु निविदा प्रक्रिया अध्यक्ष महोदय पूर्ण होऊ शकली नाही। अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये विदर्भामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे। बेरोजगारी एवढा आव पाडून आहे की आम्हाला कुठलाही आता रोजगार नाही, मध्य प्रदेश आम्हाला घेत नाही किंवा पुन्हा मुंबईशिवाय अध्यक्ष महोदय आम्हाला पर्याय नाही। आणि राज्य सरकारनं एक वेगळा निर्णय काढला का नोकर भरती हे कंत्राटी पद्धतीने केल्या जाईल। अध्यक्ष महोदय म्हणजे ज्या पोरं ज्या भूमिकेतून ते शिक्षण घेते आणि मग कंत्राटी पद्धतीने एखाद्या कंपनीवाल्याला जर अधिकारी लावण्याचा जर अधिकार दिला तर मग त्या शिक्षणाचा काय त्या पोरांचा उपयोग होईल। अध्यक्ष महोदय NRHM नावाची योजना आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम त्या NRHMच्या योजनेतल्या कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी केलं, परंतु अध्यक्ष महोदय आता परिस्थिती अशी आहे की आपण कंपनीला ते टेंडर देऊन NRHMचे जे काम करणारे पोरं आहेत त्यांना मात्र आपण बाजूला पाडलेलं आहे। अध्यक्ष महोदय ग्रामपंचायतचा डाटा ऑपरेटर अतिशय महत्वाचा दुवा आहे आणि त्या डाटा ऑपरेटरच्या माध्यमातून गावातले जे काही शासकीय योजना आहे ते सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केले जाते, परंतु त्या डाटा ऑपरेटरचा अध्यक्ष महोदय
गेल्या 8 दिवसापासून आंदोलन चालू आहे, सरकारने त्याच्यावर दखल घेतली नाही. आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती आहे की त्या डाटा ऑपरेटर काहीतरी निर्णय लावून त्यांना आपण कायम करण्याचा एक अधिकार तो देण्यात यावा. अध्यक्ष महोदय त्यांच्या मानधनात सुद्धा वाढ करण्यात यावी. अध्यक्ष महोदय अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सेविकेच्या बाबतीत लोढा साहेबांनी एक शासन निर्णय काढला, पण अध्यक्ष महोदय त्याची अंमलबजावणी झाली नाही, ती सुद्धा तत्काळ करण्यात यावी. अध्यक्ष महोदय मी संत्रा उत्पादक शेतकरी आहे, माझा प्रश्न अर्धवट तो राहिला म्हणून महत्वाचं सांगतो का अध्यक्ष महोदय 2017 मध्ये फडणवीस साहेबांनी संत्र्याची घोषणा केली, 2020 ला सुद्धा केली, 2022 ला सुद्धा फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी केली, परंतु अध्यक्ष महोदय संत्रा प्रक्रिया प्रकल्प होऊ शकला नाही. बरं काय करणार संत्रा प्रक्रिया न व्हाले, काय करणार त्याला कारणीभूत अध्यक्ष महोदय अधिकारी ज्या पद्धतीनं अधिकारी संत्र्याचं प्रेझेंटेशन निगेटिव्ह पद्धतीनं संबंधित मंत्र्याकडे ठेवते, त्यामुळे त्या संत्रा प्रक्रिया प्रकल्प आज अस्तित्वात येऊ शकला नाही. आणि गेल्या साधारणतः 100 वर्षापूर्वीचा हा आमचा संत्रा आहे, विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून आमची इकडे ओळख आहे आणि नागपूरची सुद्धा अध्यक्ष महोदय ओळख या संत्र्यामुळे आहे. आणि अधिवेशन आपण घेऊन राहिलो, लागण तेवढे बोर्ड लावायला लागलो की संत्रा नगरीत आपलं स्वागत आहे, त्या संत्र्याचा उदोउदो करतो, पण प्रक्रिया मात्र अध्यक्ष महोदय त्याच्यावर शून्य व्हायला लागली. अध्यक्ष महोदय आमची एकच मागणी आहे की संत्रा प्रक्रिया होणारा पल्प असेल, ज्यूस, इसेन्शियल ऑइल, कॉस्मेटिक पावडर, कॅडल पीठ सारख्या विविध प्रक्रिया होणारे उद्योग त्या संत्र्यावर होऊ शकते, ते आपण तत्काळ निर्णय घ्यावा. अध्यक्ष महोदय शालेय पोषण आहारात ज्या पोरांना आपण दूध द्यायला लागलो, केळी द्यायला लागलो, व्हिटॅमिन सी युक्त जर आपण संत्रा अध्यक्ष महोदय त्या थोडक्यात दोनच विषय मानतो अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात संपवतो. जर आपण संत्रा जर त्या शालेय पोषण आहारात जर त्या विद्यार्थ्यांना दिला तर त्याच्यात व्हिटॅमिन सीचं प्रमाण आहे, सशक्त युवक त्या बालक त्याच्यातून निर्माण होईल. अध्यक्ष महोदय एनआरसीसी नावाची जे संस्था आहे केंद्र सरकार त्याच्या अखत्यारीत चालते, एनआरसीसीनं गेल्या 40 वर्षाच्या दशकात अध्यक्ष महोदय एक सुद्धा प्रकल्प ते एनआरसीसी उभारू शकले नाही, नवीन संत्र्यावर वाहन सुद्धा विकसित करू शकलं नाही. नुसतं 1.5-2 लाख रुपयाचं पेमेंट महिन्याचं, लाखो रुपयाचं बिल ते पेमेंट एनआरसीसी नावाची योजना अध्यक्ष महोदय करायला लागली, परंतु शेतकऱ्याच्या हिताचं एक सुद्धा वाहन हे अध्यक्ष महोदय एनआरसीसी करू शकले नाही. अध्यक्ष महोदय बांगलादेश सरकारनं जो आपल्या संत्र्यावर आयात बंदी लावली, या आयात बंदीच्या संदर्भात इथून जे आपण संत्रा निर्यात करतो त्याच्यावर त्यांनी जो टॅक्स लावला त्याच्यावर वारंवार आम्ही मागणी केली, केंद्र सरकारकडे सुद्धा मागणी केली, आमच्या खासदार महोदयांनी सुद्धा तिथे मागणी सभागृहामध्ये रेटून धरली, परंतु अध्यक्ष महोदय त्याच्यावर निर्णय होऊ शकला नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली मागच्या अॅग्रो प्रोड्युसरच्या कार्यक्रमामध्ये, परंतु अध्यक्ष महोदय ती घोषणा नुसतं घोषणा राहील का हा प्रश्न माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मनात निर्माण व्हायला लागलेला आहे. अध्यक्ष महोदय त्यांनी घोषणा केली, पण ते अनुदान जे सबसिडी आहे ते व्यापाऱ्याला देणार, संत्रा उत्पादक शेतकऱ्याला देणार की बांगलादेशच्या आंबोशीला देणार, हा मोठा प्रश्न संत्र्याच्या निर्यातीवर अध्यक्ष महोदय आहे. अध्यक्ष महोदय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा फार गंभीर विषय आहे, कारण जून महिन्यामध्ये 3 वेळा अध्यक्ष महोदय त्यांना पेरणी करावी लागली आणि 3 वेळा पेरणी करून सुद्धा अध्यक्ष महोदय आता येलो मोजाक सरकार रोग त्याच्यावर आला आणि पूर्ण सोयाबीन शेतकऱ्याची पूर्ण खतम झाली. अध्यक्ष महोदय मी आभार सुद्धा मानणार आहे. आदरणीय अजित पवार साहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये 100 बेडचं महिला बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, 2-4 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गेल्या स्वातंत्र्य काळानंतर अतिशय महत्वाचं काम आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये होऊ शकलं, हे फार गौरवाचे अभिमानाचे अध्यक्ष महोदय बाब आहे. अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात 7 ते 8 सिंचन प्रकल्प आहे, ज्या माध्यमातून लाखो हजारो पोरांना रोजगार उपलब्ध होईल, पर्यटनाच्या माध्यमातून जलपर्यटन उभं करता येईल आणि तिथला जो उपेक्षित भोई समाज आहे याला सुद्धा रोजगार मोठ्या प्रमाणात प्राप्त करता येईल. शेवटले अध्यक्ष महोदय एकच मागणी करून जातो, मोर्शी शहर नावाचं चांगलं शहर आहे, कानापाशी धरण आहे, परंतु तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शहरीकरण शहर झपाट्यानं वाढायला लागलं, पण ती अपुरी व्यवस्था आहे, तर त्या पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने निधीची तरतूद करावी एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद.